नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर रघुनाथ शंकर घाटे लिखित श्री रामरक्षा रहस्य. आजचा आपला भाग चाललेला आहे 10वा. स्कंदो दिव्यायुधा पातू भुजो भग्नेश कार्मुकः. म्हणजे ज्यांच्याकडे दिव्य आयुध शस्त्रास्त्र आहेत असा राम माझ्या दोन्ही स्कंधांचं म्हणजेच खांद्यांचं रक्षण करो. जनकाच्या दरबारात जाऊन शिवधनुष्य उचलण्यापूर्वी रामाने आपलं दिव्य धनुष्य दुसऱ्या कोणाच्या तरी खांद्यावर ठेवून ते दिव्य धनुष्य पेलण्याचं सामर्थ्य त्याच्या खांद्यांना देऊन त्याचे खांदे समर्थ केले होते. तो राम माझे खांदे तसेच समर्थ करो. रामाची पालखी वाहण्याचं सामर्थ्य मिळावं यासाठी राम माझे खांदे बळकट करो. मानवी अवतार धारण करूनही तो दिव्य आयुध बाळगत होता, म्हणून रामाला दिव्यायुध असं म्हटलेलं आहे. असा राम शस्त्र ज्या खांद्यावर लीलया बाळगीत असे, रामाचे खांदे तसेच दिव्य बळकट असले पाहिजेत आणि असा राम माझ्या खांद्याचं रक्षण करो. त्याचप्रमाणे शंकराच्या धनुष्याचा भंग करणारा राम माझ्या भुजा म्हणजे आर्म्सचंही रक्षण करो. रामाने शिवाचं धनुष्य वाकवण्यापूर्वी अनेक क्षत्रियांना ते धनुष्य उचलणंही शक्य झालेलं नाही, म्हणून ते पराभूत झाले. परंतु रामाने मात्र स्वतःच्या बाहुबलावरती ते शिवधनुष्य लीलया पेललं आहे. धनुष्य खांद्यावर असतं, पण त्याला प्रत्यंचा लावण्यासाठी बाहुबलाची गरज असते आणि ते बाहुबल रामाकडे होतं. तसेच सामर्थ्यवान बाहू मला लाभोत आणि त्यांचं रक्षण तू कर, अशी ही प्रार्थना आहे. रामाच्या पूजेसाठी लागणारी उपकरणं नेण्याची शक्ती माझ्या बाहूंमध्ये यावी यासाठी राम माझ्या बाहूंचं रक्षण करो. शंकराच्या धनुष्याचा आकार मेरू पर्वतासारखाच असतो. इथं एक संदर्भ हा जो आलेला आहे तो शिवमहिम्न स्तोत्राचा आहे. मानवी अवतारात असूनही राम शंकरांपेक्षा श्रेष्ठ आहे असंच यावरून सूचित होतं. स्कंदो दिव्यायुध पातू भुजौ भग्नेश कार्मुकः. दिव्य म्हणजे अलौकिक किंवा स्वर्गीय आणि आयुध म्हणजे हत्यार. सर्वसामान्यपणे मानवांच्या वापरात नसलेली देवांची दिव्य लोकच वापरतात अशी आयुध म्हणजे धनुष्य, बाण आपल्या खांद्यावर सहज लीलेने धारण करणाऱ्या प्रभू रामचंद्राने माझ्या दोन्ही खांद्यांचं रक्षण करावं. तसंच कार्मुक म्हणजे शिवधनुष्य भग्न करणाऱ्या मोडणाऱ्या श्रीरामांनी माझ्या बाहूंचं म्हणजे माझ्या दोन्ही दंडांचंही रक्षण करावं. हे शिवधनुष्य परशुरामांनी जनक राजाच्या भेटीला गेले असताना जानकीला बक्षीस दिलेलं होतं. जानकी हे धनुष्य घेऊन लहान मुलं काठीचा घोडा करून खेळतात ना, त्याप्रमाणे खेळत होती. कारण जानकी ही साक्षात आदिशक्तीच होती. म्हणूनच स्वयंवराच्या वेळी या शिवधनुष्याला जो प्रत्यंचा जोडील त्यालाच पती म्हणून वरण्याचा सीतेचा पण जिंकण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी त्या सहज लीलेने ते धनुष्य उचललेलं आहे आणि प्रत्यंचा जोडण्यासाठी वाकवीत असताना ते धनुष्य मोडून पडलं, भग्न झालं आहे. असे प्रचंड सामर्थ्य ज्यांच्या बाहूत आहे अशा श्रीरामांनी माझ्या दोन्ही दंडाचं रक्षण करावं अशी प्रार्थना या श्लोकात केलेली आहे. या ठिकाणी खांदे आणि बाहू यांच्या संरक्षणाचा एकत्र संबंध कसा येतो, तर वनवासात कुठेही भ्रमण करीत असताना श्रीराम आपलं कोदंड धनुष्य सतत खांद्यावर धारण करीत असत. कोदंडधारी श्रीरामांचे धनुष्य नुसतं उचलणंही अशक्यच आहे. असं जबरदस्त कोदंड धनुष्य सतत खांद्यावर बाळगण्यासाठी त्यांचे खांदे देखील तसेच जबरदस्त सामर्थ्ययुक्त असेच असले पाहिजेत. आणि असं धनुष्य खांद्यावरून काढून हातात घेऊन त्यावर प्रत्यंचा चढवून आणि अक्षय बाण असलेल्या भात्यातून बाहेर काढून तो प्रत्यंचेवर चढवून नेम धरून रावणासारख्या प्रबळ असुरावर सोडून त्याचा वध करणं ही काही सामान्य गोष्ट नव्हती. त्यासाठीच प्रभू रामचंद्रांसारख्या सृष्टीकर्त्या साक्षात विष्णूचा अवतार असलेल्या अद्वितीय महापुरुषाचीच आवश्यकता होती. असे खांदे आणि बाहू असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी माझ्या खांद्यांचं आणि बाहूंचं रक्षण करावं आणि असं सामर्थ्य मला प्राप्त होवो यासाठी ही प्रार्थना करायची आहे. स्कंदो दिव्यायुध पातू
भुजो भग्नेश कार्मुकः. दुसरा महत्त्वाचा आणखीन एक अर्थ असा आहे की प्रभू रामचंद्र यांनी लहान वयातच विश्वामित्रांच्या बरोबर वनात जाऊन यज्ञ रक्षणाची आणि ऋषींच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे आणि ती यशस्वीपणे पारही पाडलेली आहे. तसेच वनवासात जाण्यापासून सुग्रीवाला राज्य मिळवून देणं, रावणवध करून विभीषणाला आधीच राज्याभिषेक करणं, अयोध्येत रामराज्य स्थापन करणे अशी अद्वितीय कामं पार पाडण्याची धुरा खांद्यावर घेऊन ती यशस्वीपणे पार पाडणं, यासाठी खांदे आणि मन खंबीर आणि सामर्थ्यवान असणं आवश्यकच आहे. त्याचबरोबर बाहूत जोर असणं तितकंच आवश्यक आहे. आपण व्यवहारात देखील पाहतोच की साधी संसाराची धुरा वाहणंसुद्धा किती अवघड आहे, किती दमछाक होते. आणि प्रभू रामचंद्रांनी तर शांतपणे त्रिताप सहन करून देशाची, संसाराची आणि पारलौकिक जबाबदारी समर्थपणे यशस्वीपणे पार पाडलेली आहे. पारलौकिक आध्यात्मिक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी षटचक्र जागृती आणि यौगिक प्रक्रिया सुसूत्र होणं आवश्यक आहे. त्यासाठी ध्यानधारणा आवश्यक आहे, जपजाप्य आध्यात्मिक ग्रंथपठण आवश्यकच आहे. त्यासाठी आसन सिद्ध होणं फार आवश्यक असतं. आसन सिद्ध होण्यासाठी खांदे आणि बाहू त्याचबरोबर पाठीचा कणा विशिष्ट अवस्थेत स्थिर ठेवणं आवश्यक असतं. मग यासाठीच खांदे आणि बाहू समर्थ सुस्थितीत असणं आवश्यक आहे. त्यासाठीच योग्यांचे योगी प्रभू रामचंद्र यांची प्रार्थना करणं गरजेचं ठरतं. पुढचा मंत्र आहे करौ सीतापती पातु. ज्या रामाने शिवधनुष्याचा पण जिंकून त्या पराक्रमाचं पारितोषक म्हणून सीतेचं पाणीग्रहण केलं, तो राम माझ्या हाताचं रक्षण करो. माझ्याकडून, माझ्या हातून अशा प्रकारचे पराक्रम घडोत. रामाची पूजा करण्यासाठी राम माझे हात सक्षम ठेवो. सीतेचं पाणीग्रहण केल्यानंतर रामाने एकपत्नीव्रताचं आयुष्यभर पालन केलं. ह्या रामाने मलाही अशीच सद्बुद्धी द्यावी आणि माझ्या हातून कोणतंही पाप घडणार नाही, अशा तऱ्हेने राम माझ्या दोन्ही हातांचं रक्षण करो. सीतेचा पती जो राम, त्यांनी माझ्या दोन्ही हातांचं रक्षण करावं. कर म्हणजे हात. हाताला संस्कृतमध्ये पाणी असाही शब्द आहे. सीतेचं पाणीग्रहण केल्यानंतर सीतेचा हात एकदा हातात घेतल्यानंतर तो हात मध्येच कधी न सोडण्याची आणि तिचं रक्षण करण्याची शपथ लग्नप्रसंगी घेतलेली असते. धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामी, म्हणजे संसारामध्ये धर्म, अर्थ आणि काम या तीनही पुरुषार्थांच्या संपादन कार्यात मी त्यांच्या मर्यादा ओलांडणार नाही, असं आश्वासन पती आपल्या वधूपित्याला देतो. सुखी आणि मुख्यतः संयमी संसाराचं जीवनाचं रहस्य या आश्वासनात दडलेलं असतं. सीतामाईंवर तर प्रभू रामचंद्रांचं नितांत प्रेम, परंतु लंकेतून सीतामाईंना सोडवून आणल्यानंतर जनतेची खात्री पटवण्यासाठी श्रीरामांनी सीतेला अग्निदिव्य करण्यास सांगितलं. त्यातूनही पार पडल्यानंतरसुद्धा एका रजकाच्या बोलण्यावरून श्रीरामांनी आपल्या पवित्र धर्मपत्नीचा त्याग केला आहे. पत्नीवरील उत्कट प्रेम आणि न्यायनिष्ठूर कर्तव्य या द्वंद्वात आपले राजकर्तव्य पार पाडून प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम ठरलेत. या घटनेत एक आध्यात्मिक रहस्य दडलेलं आहे. वास्तविक रामप्रभूंनी सीतेचा त्याग कधीच केला नाही आहे. वनवासात असताना रावण वेषांतर करून सीताहरण करणार हे रामप्रभूंना आधीच माहिती होतं आणि म्हणूनच त्यांनी सीतेला अग्निदेवतेच्या स्वाधीन करून छायारूपी सीता प्रत्यक्षात आपल्याजवळ ठेवलेली आहे. सीता ही साक्षात आदिशक्ती असल्यामुळे रावण तिला स्पर्श करतात जळून भस्म झालाच असताना ही वस्तुस्थिती रावणाला देखील ज्ञात होती. परंतु विरोधी भक्तीमुळे आपल्याला श्रीरामांच्या हातून मृत्यू मिळावा याच हेतूने रावणाने छायारूपी सीतेचं हरण केलं आणि अंती रामरूपात तो विलीन झाला आहे. आणि सीतेला अग्निदेवाच्या स्वाधीन करणं किंवा अग्निदिव्य करायला सांगणं याचा गूढ अर्थ एकच आहे की स्वतः राम हे अनंत तेजोमय असं अग्निरूप आहेत.
रामपूर्वतापनीय उपनिषदात राम या शब्दाचं विस्तारपूर्वक अनेक अर्थ वेगवेगळ्या संदर्भासहित तिथे दिलेले आहेत. पुढे आपण केव्हा तरी ऐकणार आहोत. त्यापैकी सीतेच्या अग्निदिव्याशी संबंधित असा अर्थ फक्त आपण इथे विचारात घेणार आहोत. तांत्रिक विचार परंपरेचा उपयोग करूनच या उपनिषदात रामाची व्यापकता सिद्ध केलेली आहे. संस्कृतमध्ये आ हा अनंतवाचक शब्द आहे, तर तंत्रशास्त्राप्रमाणे र हे अग्निशक्तीचं रूप आहे. अग्निशक्तीने पूर्ण असं रम हे अग्निबीज मानलेलं असल्यामुळे रम आणि आ अक्षरांनी युक्त राम हे अनंत तेजोमय असं अग्निरूप आहेत. त्यामुळे सीतेला अग्निदेवतेच्या स्वाधीन केली याचाच अर्थ रामांनी सीतेला आपल्या हृदयातच ठेवलेली होती. सीता ही रामप्रभूंची शक्ती असल्यामुळे सीता आणि राम वेगवेगळे राहूच शकत नाहीत. सीतेला त्यांनी आपल्या हृदयात ठेवली म्हणजेच सीता ही राममयच झाली आणि अग्निदिव्य करायला सांगितलं. याचा अर्थ तेजोमय अग्निरूपातून दिव्य तेज धारण करून बाहेर पडली आणि छायारूपी सीतेशी एकरूप झाली. जगाच्या दृष्टीने ते कर्तव्य कठोर तर ठरलेलंच आहे, पण त्यामुळे काय झालं आहे, माझं माझ्या पत्नीवर आणि कुटुंबावर कितीही प्रेम असलं तरी प्रसंगी आपणासारखेच कर्तव्य कठोर होण्याची प्रेरणा मला द्या, अशी करौ सीतापती पाहतू म्हणून प्रभू रामचंद्रांची प्रार्थना करायची आहे. पत्नीवर कितीही प्रेम असलं ना तरी साधकाने, विशेषतः ज्यांनी वेददीक्षा घेतलेली आहे अशा दीक्षितांनी अध्यात्मात योग साधनेत दुर्लक्ष होऊ देता कामा नये. सीता ही भूमिकन्या असल्यामुळे पृथ्वी तत्वाबरोबरच आप, तेज, वायू आणि आकाश ही तत्त्व देखील तिच्यात समाविष्ट होतीच. सीता रामप्रभूंची पत्नी होती, तशीच ती आदिशक्ती पण होती. चितशक्ती रामाची प्रेरणा शक्ती होती. शिवशक्ती म्हणजेच राम आणि सीता हे गूढ अध्यात्माची कास धरल्यामुळे आणि गुरुकृपेनेच उलगडू शकतं. अशा पंचमहाभूतात्मक आणि पंचमहाभूतावर जबरदस्त ताबा असलेल्या आदिशक्ती सीतेचं रामप्रभू हे पती होते. आपलं शरीर देखील पंचमहाभूतांनीच बनलेलं आहे. ही पाचही महातत्व मानवाला जी 5 बोटं आहेत त्यातील प्रत्येक बोटात एक एक महातत्व आहे. अंगुष्ठ, तर्जनी, मध्यमा, अनामिका आणि करांगुली या बोटात अनुक्रमे तेज म्हणजे अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी आणि आप म्हणजे जल ही महातत्व आहेत. अंगठ्याचं टोक ज्या बोटाच्या टोकाला लावावं त्या बोटातील तत्व वृद्धिंगत होतं आणि ज्या बोटाचं टोक अंगठ्याच्या मुळाशी लावून ते बोट अंगठ्याने दाबावं त्या बोटातील तत्वाचा प्रभाव कमीच होतो आणि अशा प्रकारच्या बोटाच्या स्थितीला मुद्रा असं म्हणतात. अशा मुद्रा आजार बरे करण्यासाठी सुद्धा सहाय्यभूत होतात. त्याचप्रमाणे अध्यात्मात प्रगती होण्यासाठीही त्या उपयोगी आहेत. नामस्मरण जप करताना, विशेषतः ध्यान म्हणजे मेडिटेशन करताना काही मुद्रा केल्यास षटचक्र जागृत होऊन समाधी अवस्थेपर्यंत जाण्यास आणि कैवल्यपद प्राप्त होण्यास मदतच होते. आणि म्हणूनच करौ सीतापते पाहतू अशी प्रार्थना करायची आहे. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. उद्याच्या भागात आपण हृदयम जाम जगन्याजित हा मंत्र ऐकणार आहोत. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.